महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये हातमिळवणी केल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय। आणि याच दरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर आपल्या खास शैलीत खोचक पण अर्थपूर्ण प्रतिक्रिया सुद्धा दिली। या कथित हातमिळवणीवर भाष्य करताना फडणवीस म्हणाले की सध्या तरी या चर्चांना फारसं गांभीर्याने घेण्याची काहीही गरज नाहीये। त्यांनी हिंदीतील प्रसिद्ध म्हणीचा संदर्भ देत कब बाप मरेगा और कब बैल बटेंगे असं सूचक विधान केलं आहे। या म्हणीच्या माध्यमातून त्यांनी या एकत्रीकरणाबाबतचा निर्णय आणि निष्कर्ष अजून दूर असल्याचा इशारा सुद्धा दिलाय। फडणवीसांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना नवा रंग चढला असून राष्ट्रवादीतील अंतर्गत घडामोडींवर पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष केंद्रित झालंय। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या हालचाली प्रत्यक्षात कोणत्या दिशेने जातील हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं ठरणार आहे। सगळं सविस्तर बोलूया, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी या चॅनलला सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी शुभांगी, कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये अजित पवार आणि शरद पवार गट जवळीक वाढल्याच्या चर्चांनी राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। या संभाव्य युतीवर प्रतिक्रिया देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या नेहमीच्या मिश्किल शैलीत सूचक टिप्पणी करत या चर्चांचं महत्त्व कमी लेखलं आहे। या संदर्भात बोलताना फडणवीस यांनी हिंदीतील प्रसिद्ध म्हणीचा उल्लेख सुद्धा करत कब बाप मरेगा और कब बैल बटेंगे असं म्हणत सध्या तरी या कथित एकत्रीकरणाबाबत कोणताही ठोस निष्कर्ष काढणं घाईचं ठरेल असा इशारा सुद्धा दिलाय। दरम्यान त्यांच्या प्रचार सभेनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। पुणे शहराचा उल्लेख करत ते म्हणाले की पुणेकरांनी नेहमीच भारतीय जनता पक्षावर विश्वास दाखवलाय। याच विश्वासामुळे भाजप आपल्या प्रचार मोहिमेची सुरुवात आणि समारोप पुण्यातूनच करतो असंही त्यांनी स्पष्ट केलंय। फडणवीस पुढे असंही म्हणाले की पुण्यापुरतेच नाही तर मुंबई, नाशिक आणि नागपूर सारख्या प्रमुख महानगरातील मतदारांचा कल सुद्धा भाजपच्या बाजूनेच आहे। विरोधक कितीही डावपेच आखोत जनतेची ही मानसिकता बदलणं शक्य नाहीये असा ठाम विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांमध्ये महायुती होणार नसल्याची भूमिका आपण यापूर्वी सुद्धा स्पष्ट केली होती असेही देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितलंय। आपण शब्दाला महत्त्व देणारा माणूस असल्याचं नमूद करत त्यांनी या मुद्द्यावर कोणतीही संभ्रमाची जागा नाही असं स्पष्ट केलंय। फडणवीस असंही म्हणालेत की निवडणूक काळात दोन्ही बाजूंनी मैत्रीपूर्ण लढत देण्याचा निर्णय झाला होता आणि वैयक्तिक टीका टाळण्यावर सुद्धा सहमती होती। मात्र हा ठराव अजित पवारांकडून पाळला गेला नाही अशी खंत सुद्धा त्यांनी व्यक्त केली। तरीही निवडणुका पार पडल्यानंतर स्थानिक पातळीवर परिस्थितीची गरज भासल्यास विरोधकांशी संवाद साधण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे असंही त्यांनी सूचित केलं आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याच्या चर्चांवर भाष्य करताना फडणवीस यांनी सावध भूमिका घेतली। सध्या या विषयावर बोलणं घाईचं ठरेल असं सांगत त्यांनी कब बाप मरेगा और कब बैल बटेंगे या हिंदीतील म्हणीचा दाखला दिला। तसेच ठोस घडामोडी नसताना केवळ तर्क वितर्क का सुरू आहेत असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय। ते पुढे असेही म्हणालेत की पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोनच महापालिकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र लढत असल्याचं चित्र असलं तरी राज्यातील उर्वरित 27 महापालिकांमध्ये हेच गट एकमेकांविरोधात उभे आहेत। त्यामुळे या कथित एकत्रीकरणाला व्यापक राजकीय अर्थ काढणं योग्य ठरणार नाही असा स्पष्ट संदेश सुद्धा त्यांनी दिला। अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्यांबाबत प्रश्न विचारण्यात आला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खास आणि मिश्किल शैलीत उत्तर दिले। ते म्हणालेत की अजित पवार जर आमच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांना भेटण्यासाठी दिल्लीला जात असतील तर त्यात कोणतीही अडचण नाहीये। उलट त्यांच्या प्रवासासाठी विमान आणि तिकिटाची सोय आपण स्वतः आनंदाने करू असंही त्यांनी हसत सांगितलं। जोपर्यंत अजित पवार आमच्या वरिष्ठांच्या संपर्कात आहेत तोपर्यंत आपल्याला समाधान आहे असं सूचक विधान करत फडणवीस यांनी या चर्चांवर हलक्या फुलक्या शब्दात प्रतिक्रिया दिली। त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या घडामोडी कोणत्या दिशेने जातील याकडेच आता सर्वांचं लक्ष लागून आहे। दिल्ली दौरे, संभाव्य युतीच्या चर्चा आणि नेत्यांची वक्तव्ये पाहता येत्या काळात राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होणार का हा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। तुम्हाला काय वाटतं? अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्यांचा अर्थ केवळ राजकीय चर्चा आहे की यामागे काही मोठी रणनीती दडलेली आहे? तुमचं मत कमेंट करून नक्की लिहा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।